कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद सर, महामुनी सर, नाईक सर आणि रीताताई आणि त्यांची सहकारी टीम आणि माझ्या उपस्थित ज्योतिष बंधू आणि भगिनी. माझा विषय आजचा असा आहे, गणिताच्या दृष्टीतून ज्योतिषशास्त्र. विषय थोडं गणित म्हणले की थोडीशी भीती वाटते, द्यायचं काही कारण नाही. मी काय तुम्हाला गणित करायला लगेच लावणार नाही. सर्वात प्रथम आपण या शास्त्राविषयी विचार करताना हे ज्योतिषशास्त्र रहस्यमय शास्त्र आहे. याचे रहस्य कोणीही जाणू शकले नाही. याचे रहस्याच्या मुळापर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. फारच रहस्य तुम्हाला आता हळूहळू उघडून मी सांगण्याचा प्रयत्न करेन. ज्योतिषशास्त्र हे वेदांगाचे एक अंग असल्यामुळे याला 6वं वेदांगाचं अंग असे नाव. या ज्योतिषशास्त्रामध्ये तर फक्त कुंडली शास्त्र एवढाच विचार करायचा, बाकी कुठल्याही ज्योतिषाचा वेदामध्ये उल्लेख नाही. असं नाही की मी बाकीच्या ज्योतिषशास्त्र म्हणजे ज्योतिष्य बोलण्याच्या पद्धतीच्या विरोधात आहे. त्याच्यात हस्तरेषा असेल, अंकशास्त्र असेल, टेरो कार्ड असेल, यांचा उल्लेख हा कुठेही वेदामध्ये तुम्हाला मिळणार नाही. मी ज्योतिषशास्त्र जेव्हा म्हणेल तेव्हा फक्त वैदिक ज्योतिष एवढाच अर्थ तुम्ही घ्यावा. तर या शास्त्राचे 3 पार्ट आहेत: सिद्धांत, संहिता आणि होरा. सिद्धांताचा उल्लेख करताना आकाशाई पिंडांचा अभ्यास केला जातो. त्याला खगोलशास्त्र असं म्हटलेलं आहे. त्याला इंग्लिशमध्ये ॲस्ट्रॉनॉमी. तर खगोलीय पिंडाचा अभ्यास आपल्या ऋषीमुनींनी केला. त्यांना जाणवलं की खगोलीय पिंडाचा परिणाम माणसावर होतो, पृथ्वीवरच्या सर्व प्राणी मात्रावर होतो. पण जेव्हा यांनी अभ्यास केला आणि गणिताच्या स्थितीने जेव्हा त्यांनी ताऱ्यांची स्थिती, ताऱ्यांचे अंतर, ग्रहांची गती यांचा अभ्यास केला आणि कुंडली तयार केली. ही कुंडली जी ती तयार होती, या कुंडलीवरून संपूर्ण भविष्य सांगता येईल असं त्यांना पहिल्यांदा वाटलं. पण लगेच जाणवलं की गणितातून सुद्धा हे शक्य नाही, कारण गणित सुद्धा अंतिम सत्य नाही. आपण जे ब्रह्म, पूर्ण ब्रह्म म्हणतो, पूर्ण ब्रह्म पण अंतिम सत्य नाही. आणि हे अंतिम सत्य गणिताच्या जोरावर आपण जाऊ शकत नाही हे त्यांना जेव्हा जाणवलं, तेव्हा त्यांनी खूप तपश्चर्या केली, साधना केली आणि अंतर्मनामध्ये जाऊन त्यांना जाणवल्या की हे चेतनाशास्त्र आहे. चेतनाचा आपल्यावर खूप परिणाम पडतो. चेतनाशास्त्राचा अभ्यास आणि गणिताचा कसा काय काळवेळ मिळाला. आणि जेव्हा कुंडलीचा अभ्यास करायला गेले तर प्रारब्ध पण आलं. आणि प्रारब्ध नेहमी पराक्रमाच्या विरोधात उभं राहते. माणूस जेव्हा पराक्रम करायला जातो, 3य स्थानाच्या विरोधात म्हणजे 9म स्थानामध्ये येऊन बसले प्रभाग्य. 9म स्थान का निवडलं असावं? कारण हे पराक्रमाला अडचण आणणारं स्थान. आणि ह्या सर्वांचा जेव्हा त्यांनी खूप कठोर अभ्यास केला, त्यांना समजलं की हे शास्त्र गणितावर नसून याच्यामध्ये मानसिक शास्त्र, चेतनाशास्त्र, प्रारब्ध, कर्मफळ आणि चालू असलेले वर्तमानाचा कर्माचं पण फळ संमिश्र मिश्रण आहे. मग हे जेव्हा त्यांना मिश्रण समजल्यानंतर त्यांनी खगोलीय गणिताचा फक्त अभ्यास याच्यासाठीच केला की आम्हाला लग्न कुंडली आणि ग्रहाची स्थिती फक्त सांग. याच्या पुढे मात्र खगोलीय गणित नाही. आपण जो अभ्यास करायलो, मी ज्या गणिताचा तुम्हाला अभ्यास करत आहे ते अंकगणित आहे. हे अंकगणित आपल्याला होरामध्ये वापरायचे. तर त्याच्यामध्ये कुठली रास 30 अंशाची
नाही खगोलीय गणितामध्ये. आणि कुठलंही नक्षत्र 13° कलेचं पण नाही. पण आपल्या ऋषी मुनीने सुटसुटीत आपलं म्हणजे तुमचं आहे ना, ठीक आहे, आम्हाला तुमचं लग्न द्या आणि तुमच्या ग्रहाची स्थिती द्या, आमची राशी 30° राहील आणि एक नक्षत्र 13-20 राहील. सुटसुटीत गणित तयार केलं त्यांनी, जास्त खोलात गेले नाही. भावचरित पत्रिका सुद्धा कन्सेप्ट हा नंतर आलेला आहे. आपला सरळ साधी कुंडली मांडली, 30-30 एक रास तयार केली, 13-20 कलेचं एक नक्षत्र घेतलं आणि ग्रहांची स्थिती मांडली. याचा आणि खगोलाचा संबंध नाही. मग हे अंकगणित आपण कशासाठी वापरतो? तर ते अंकगणित वापरताना आपल्याला जेव्हा दशा मांडायची आहे ते अंकगणित आपल्याला आलं पाहिजे. आणि या दशेचा संबंध पूर्वजन्मावर आहे. हे जेव्हा बाराशे ऋषीला जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी भोग्य महादशाचा काळ काढला. भोग्य म्हणजे काय? ते केव्हाचं भोगायचं बाकी होतं? या जन्माचं होतं का मागच्या जन्माचं होतं? या विषुत्तरी महादशेचा पण खगोलीय मध्ये तुम्हाला उत्तर भेटणार नाही. खगोलामध्ये सुद्धा महादशा शोधून सुद्धा सापडत नाही. मग ही त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न कसा केला असावा? का गरज पडली? मानसशास्त्र का महत्वाचं वाटलं? तर असे बरेच उदाहरणं आहेत जेणेकरून तुम्हाला जाणवेल की काय होऊ शकतं. याला बेसिक एकच सिद्धांत आहे ज्योतिषामध्ये. आता पण तुम्ही ऐकलं असेल की नाही माहीत नाही. कर्माचे फळ कोणीही नष्ट करू शकत नाही, पण त्याची समयसीमा मी अलीकडे किंवा पलीकडे करू शकतो. कर्माच्या फळाची सीमा अलीकडे आणता येते किंवा पलीकडे नेता येते. हे कोणाला जमतं? या ज्योतिष्याचं आध्यात्मिक ज्ञान चांगलं असेल, ज्याला गुरुचे आशीर्वाद आहे, त्या व्यक्तीला ह्या सीमा कमी जास्त प्रमाणामध्ये आणता येतात. याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला महाभारतामध्ये भेटेल. महाभारतामध्ये जर तुम्ही पाहिलं, शिशुपाळाला 100 अपराध माफ करण्याचं वचन दिलं श्रीकृष्ण. तो केव्हाही मारू शकला असता. मारणार तर आहे निश्चित आहे, पण त्याची सीमा मी वाढू शकतो. हे दाखला श्रीकृष्णाने आपल्याला पटवून सांगितलेलं आहे. भीष्म हे केव्हाही मरू शकत होते. त्यांना वाटलं मला आज मरायचं मरून जाईल, पण त्याची सीमा त्यांना वाढवता येत होती. इच्छा मरणी झाली, मृत्यू चुकला नाही. मृत्यू आपल्याला आहे होणार, पण चुकला का मृत्यू? पण त्याची सीमा वाढवता आली. हे गणित ऋषी मुनींना कळायला किती कठोर त्यांनी तपश्चर्या केली असावी हे फार महत्वाचं. त्याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. एक जोडपं राहतं, शिवभक्त, पण संतती नाही. नारद एकदा त्यांच्याकडे गेले फिरत फिरत, आणि त्या बाईने विचारलं की मला संतती पाहिजे. नारद म्हणले या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, 13 नाही, 7 जन्मात तुझ्या नशिबात संतती नाही. निघून गेले. ती बाई तर स्त्री मात्र शिवाची आराधना करायची, तपश्चर्या करायची. शिव आले एक दिवस भिक्षेसाठी, म्हणजे 5 भाकरी दे आणि 5 मुलं घे. म्हणजे हा 5 भाकरीला 5 मुलं होती, आता करते म्हणे. तिने त्यांना जेवायला दिलं आणि योगाने 10 वर्षामध्ये 5 मुलं. नारद पुन्हा आले आणि त्यांनी पाहिलं 5 मुलं अंगणामध्ये खेळायले. ते परत शिवाकडे गेले. आम्ही पाहिलं ना 7 जन्म हिच्याकडे संतती नव्हती, आणि हे 5 लेकरं आली कुठून? अरे तू 8वा जन्म पाहिला नाहीस का म्हणे? 8व्या जन्मात तिला 10 लेकरं आहे, त्यातले 5 आत्ता मागून दिले. हे कमी जास्त करण्याचा कालखंड कोणाच्या हातात आहे? हे योगी पुरुषाच्या हातात आहे. म्हणून ज्योतिषाने योगी असायला पाहिजे. कधी कधी योगीचा अंश तुमच्या अंगामध्ये आहे म्हणून तुम्ही या शास्त्राकडे आलेले आहात. कधी कधी तुम्ही जे उपाय सांगितला तो 100% लागू होतो, पण एकच उपाय सगळ्याला 100% लागू होत नाही.
एकच उपायानं आपण सगळ्याचं भलं करू शकत नाही, मेडिकल नाही. कारण प्रत्येकाचं प्रारब्ध, त्याची इच्छा, त्याचं गतजन्माचं पाप पुण्याचा हिसाब हा वेगवेगळा असतो. हे अभ्यास करताना तुम्ही अंकशास्त्राचा अभ्यास तरी याच्यासाठी करावा की तुमच्या समोर येणारी पत्रिका तरी 100% बरोबर आहे की नाही हे तुम्हाला आधी कळलं पाहिजे. आज तुम्ही संपूर्ण मोबाईल ॲपवर डिपेंड आहात, मान्य आहे, चांगली आहे, पद्धत चांगली आहे, त्याच्याबद्दल वाईट नाही. पण समोर त्याचे जन्मले तरी बरोबर आहे की नाही. एखाद्याचा अक्षांश रेखांश चुकीचे पडले तर पत्रिका चुकीची होऊ शकते. अक्षांश रेखांशाचं तरी ज्ञान असावं. निव्वळच मला गणितच नको असा अट्टास पण चांगला नाही. आणि निव्वळ गणित आलंच पाहिजे तरच ज्योतिषी होतो असंही नाही. ज्योतिषी व्हायला गणित यावं असंही काही भ्रम नाही. आजच्या डेटला काय झालं की सगळे परेशान आहेत की त्यांना कधीच करता येत नाही. ना गणित जमत नाही आणि फलादेश जमत नाही. शिकतात, इच्छा आहे, पण परेशान याच्यासाठी आहे की तुमच्याजवळ डेटा खूप झालाय, तुमच्याजवळ ज्ञानच खूप झाले. ते ज्ञानातून तुम्हाला नेमकं काय पाहिजे तेच सापडत नाही. आहे सगळं तुमच्याजवळ, पण पत्रिका आल्यानंतर मला काय उपयोगाचं आहे हे माहीत नाही. कारण तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचं तुम्ही वर्गीकरण केलेलं नाही. प्रथम स्थानाचं तुम्ही वर्गीकरण केलं नाही. प्रथम स्थानामध्ये असलेल्या ग्रहांचं वर्गीकरण केलेलं नाही. प्रथम स्थानावर दृष्टी असलेल्या ग्रहांचं वर्गीकरण केलेलं. भरमसाठ ज्ञान घेऊन सुद्धा आपण हुशार होऊ शकत नाही. कधी कधी अल्पज्ञानी सुद्धा चांगले उत्तर देऊ शकतो तज्ञापेक्षा. का तो लिमिट मध्येच अभ्यास करायला, लिमिट मध्येच अभ्यास करतो. हे लिमिट मध्ये अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. जास्त खोलात जाऊ नका. जास्त खोलात गेलं तरी काही अंतर लागणार नाही. जास्त वर राहून उपयोग नाही. मध्यम स्थिती आणा. आपल्याला तज्ञ व्हायचे, तज्ञ व्हायची काही गरज नाही. 12 राशी, 12 ग्रह, 9 ग्रह एवढं जरी अभ्यास केला तरी खूप आहे. याच्यातच आयुष्य जाऊ शकतं. या 9 ग्रहांपैकी 2 छायाग्रह सोडले तर 7च ग्रह आहेत मुख्य. माणसाच्या शरीराची जी त्वचा आहे ती 7 लेअरची आहे आणि 7च ग्रह आहे. हा योगायोग आहे का ऋषी मुनींनी शोध लावलेला आहे का देवाने निर्माण केलेला आहे या प्रश्नाचे उत्तर फार गूढ आहे. महादशेचे वर्ष तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही की महादशा 120च का, शुक्राला 20च का दिले. कालपुरुष कुंडली हा जो कन्सेप्ट आहे हा खगोलीय नाही. याचे उत्तर तुम्हाला भेटणं शक्य नाही. हृदयाचं स्थान जर चतुर्थ स्थान जर मानलं तर ह्या चतुर्थ स्थानाच्या व्ययस्थानामध्ये जेव्हा रवी येतो तेव्हा सर्वात जास्त अटॅक येतात. वेळ सकाळची 2 ते 4. काय येत असावं बरं अटॅक याच वेळेमध्ये? या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही योग्य दिशेने जाऊ शकाल. पण एकदाच मला संपूर्ण शास्त्र शिकायचं आहे हा अभ्यास पण काही कामाचा नाही. आणि तुम्हाला ज्योतिष्य जर शिकायचं असेल तर तुम्हाला स्वतःची साधना वाढवावी लागेल. बिना साधना करता तुम्हाला हे काही जमणार नाही. साधना तुमची खूप पाहिजे. तुम्हाला ग्रहांचे कारकत्व कळले पाहिजे, ग्रह समजले पाहिजे, तरच ती तुम्हाला उद्या वाचता येते. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये आपण एवढ्या चुका करून ठेवतो, एवढे पुस्तकं वापरतो, आपल्याला कोणाचंच मग याचं बरोबर वाटत नाही, मग त्याचं बरोबर वाटत नाही, त्याचं बरोबर वाटत नाही, तिसऱ्याचं मग याच्या विरोधातच जातं. हे नियती आहे. नियतीचे प्रश्न तुम्हाला मी सांगतो. गणिताने काढलेले माझे उत्तर बरोबर असून सुद्धा ते चुकले आणि चूक असलेले उत्तर सुद्धा बरोबर आहे. याचं कारण म्हणजे
मी सहदेवाला विचारलं, सहदेव फार ज्योतिष तज्ञ होते, कोण जिंकणार आहे म्हणे या युद्धामध्ये? ते म्हणे भीष्म कधी मरत नाही, ते द्रोणाचार्याला मारणं शक्य नाही, कर्णासारखा शूर कोणी नाही, अश्वत्थामाला तर कोणी मारू शकत नाही, यांच्यासमोर प्रत्यक्ष काळ जरी आला तरी हे कोणीही मरू शकत नाही. मग म्हणे आपलं कसं होणार? श्रीकृष्ण आहे ना आपल्या, काही होऊ शकतं, काही कसं होऊ शकतं? जर मला माहित आहे या व्यक्तीचं काम होणार नाही किंवा नोकरी लागणार नाही, संतती होणार नाही, पण त्याला जेव्हा मी एखादी उपासना केली, त्या उपासनाच्या जोरावर ते काम होते. हे आश्चर्यकारक उत्तरे कशी येतात हे मलाही कळत नाही आणि कोणालाही कळत नाही, तुम्हालाही कळणार नाही. खरंच मी बरोबर सांगितलं ते उत्तर बरोबर यायला हा प्रश्न पण तुमच्यासारख्या तज्ञाला पडतो की माझं उत्तर बरोबर कसं काय आहे. पण आपण कोणाचे आभार मानावे हे आपण विसरून जातो. नियतीने कदाचित आपल्याला निवडले ह्या माणसाला मदत करण्यासाठी आणि ते आपण मार्गदर्शन केलेलं आहे, तेवढाच त्याचा आपला संबंध आहे. याच्या पलीकडे जाता जाता आपला काही संबंध नाही. म्हणून अभ्यास करताना अंकगणिताचा अभ्यास तुम्हाला आला पाहिजे. हा माझा अभ्यास आहे. खगोलीय गणित नाही जरी आलं तरी चालेल. जर एखादा खगोलीय गणित 100 जरी असला तरी उत्तम, पण अंकशास्त्र मात्र सगळ्यांना येणं जरुरी आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय जय.